शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड. गुरुवारी 19 तारखेला गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये आज रात्री 12 वाजेपर्यंत, जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गुढीपाडव्यानिमित्त पीक विमा वाटप याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत जे की 17,500 रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांना सरासरी जे की इथं पीक विमा इथं मिळणार आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे. आता या जिल्ह्यांमध्ये नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, धुळे, जळगाव, नांदेड, लातूर, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये याप्रमाणे हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना इथं पैसे इथं पीक विम्याची इथं येत आहे. तर नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, धुळे, जळगाव, नांदेड, लातूर, कोल्हापूर तर आता गुढीपाडव्यानिमित्त एक मोठी दिलासादायक बातमी आलेल्या शेतकरी बांधवांसाठी. बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला पीक विमा आहे यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीचा जो काही हिस्सा आहे ते गुढीपाडव्यानिमित्त रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल. तर आता सरासरीप्रमाणे काही शेतकऱ्यांना 1,500 मिळेल, काही शेतकऱ्यांना 17,500 रुपये याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. आता भरपाई एकसारखी शेतकरी बांधवांना मिळणार नाही. का मिळणार नाही? पिकाच्या प्रकार तुमच्या पिकाच्या प्रकारावर अवलंबून राहील. नुकसान भरपाईचे प्रमाण, तालुका, जिल्हा, पीक विमा कंपनी अहवाल. तर यामुळे काही शेतकऱ्यांना 20,000 देखील इथं भरपाई मिळू शकते. आधार लिंक नसल्यामुळे लाखो शेतकरी अडचणीत आहे. काय आहे? तर त्यांना पीक विमा आलेला नाही. का आलेला नाही? बँक खाते आधारशी लिंक नाही, चुकीचा नंबर दिलेला आहे, आधार नंबर चुकीचा दिलेला आहे, बँक खाते बंद आहे, मोबाईल नंबर अपडेट नाही, अर्जात चुकी आहे. तर अशामुळे बरेच जे काही आधार लिंक अभावी बरेच शेतकरी यामध्ये अपात्र आहेत. जिल्ह्यानुसार वाटप कसे होणार आहे? सर्वप्रथम आता जिल्ह्याचा नुकसान भरपाई अहवाल मंजूर होतो, सरकारकडून निधी मंजूर होते, पीक विमा कंपनीकडे पैसे पाठवले जातात, बँकेमार्फत शेतकरी बांधवांना पैसे इथं पाठवले जाते. आता बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे तर आता यामध्ये बरेचशा काही नवीन अटी आलेल्या आहेत. तर आता पीक विमा जे की ज्या शेतकरी बांधवांनी भरलेला आहे, खरीप असेल, रब्बी असेल, तर अशा शेतकरी बांधवांसाठी जे की आता पीक विमा जर तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या शेतामधील ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. काय असणे आवश्यक आहे? त्याचप्रमाणे फार्मर आय डी आणि ई पीक पाहणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. आता ज्या कोणी शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्या, जेणेकरून पीक विमा, अतिवृष्टी अशी भरपाई तुम्हाला मिळेल. पीक विमा कंपनीकडून पीक विमा अहवाल इथं मंजूर झाल्याच्या नंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते. तर आता गुढीपाडव्यानिमित्त जे की सर्व शेतकरी बांधवांना जे की 17,500 रुपये याप्रमाणे हेक्टरप्रमाणे पैसे इथं गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने अनेक शेतकरी बांधवांना. तर काही बातम्यामध्ये 10,000 ते 47,000 पर्यंत सुद्धा पैसे जमा होण्याचं दाखवत आहे. तर यासाठी तुम्हाला ज्यांना कोणाला स्टेटस पाहिजे असेल तर तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, फार्मर लॉग इनवरती क्लिक करा, पॉलिसी आय डी किंवा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता. आता या जिल्ह्यांमध्ये निधीसुद्धा आलेला आहे, मंजूरसुद्धा झालेला आहे, वाटप देखील सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये अमरावतीमध्ये 210 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 180 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 220 कोटी रुपये, वाशिममध्ये 150 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 240 कोटी रुपये, नागपूरमध्ये 120 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 110 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 95 कोटी रुपये. तर याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. चंद्रपूर झाल्याच्या नंतर इथे आपलं गडचिरोलीमध्ये 80 कोटी रुपये, नाशिकमध्ये 200 कोटी रुपये, जळगावमध्ये 175 कोटी रुपये, धुळेमध्ये 90 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 85 कोटी रुपये, पुणेमध्ये 140 कोटी रुपये. तर याप्रमाणे शेतकरी बांधवांना 17,500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. यानंतर जे ते आपलं अहमदनगरमध्ये 160 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 210 कोटी रुपये, सातारामध्ये 120 कोटी रुपये, सांगलीमध्ये 115 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 105 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 150 कोटी रुपये, जालन्यामध्ये 130 कोटी रुपये, बीडमध्ये 220 कोटी रुपये. तर याप्रमाणे पैसे इथं येत आहे.
बीडमध्ये 220 झाल्यानंतर परभणीमध्ये 170 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 110 कोटी रुपये, नांदेडमध्ये 200 कोटी रुपये, लातूरमध्ये 180 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 160 कोटी रुपये. तर आता उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहे यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता इथं लागू शकते. यानंतर आपलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर 1447 तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तर पीक विमा रक्कम ज्या कोणाला मिळालेली नसेल तर अशांनी लेखी अर्ज द्यायचा आहे. पीक विमा प्रतिनिधीला तुमचा जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम मिळालेली नाही याबाबत अर्ज, तर अशा प्रकारचा तुम्हाला अर्ज लिहून द्यायचा आहे. तर आता हे जसेच्या तसं फॉर्मॅट तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे. यामध्ये तुमचं नाव टाका, राहणार, तालुका, त्याचप्रमाणे 2025-26 पीक विमा रक्कम, पीक विमा फॉर्म भरलेला आहे, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तुमचे नाव लिहा, गाव लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा, हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. यानंतर तुमचा पिकाचा प्रकार, पीक विमा पावती क्रमांक, म्हणजे जी काही पॉलिसी आय डी आहे, म्हणजे आपले जे काही पीक विमा फॉर्म भरलेल्या पावतीवरती अर्ज क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, तुमची सही करायची आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. तर त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे, दुसरं आहे बँक पासबुक जोडायचं आहे, त्यानंतर तिसरं जे तुमचं 7/12 आणि 8सुद्धा जोडायचं आहे. त्यानंतर चौथे ते पीक विम्याची पावती, ते जोडून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीकडे द्यायचं आहे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं नेऊन द्यायचं आहे.